नमस्कार. खास माणसाची खास गप्पा या कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आमच्या सोबत असेच एक खास व्यक्ती आहेत. या खास व्यक्तीची जर ओळख करून द्यायची झाली तर कोकणचं एक साहित्य रत्न असं आपण या युवकाला म्हणू शकतो. अशा पद्धतीची घोडदौड साहित्य क्षेत्रात या युवकाची सुरू आहे. प्रसिद्धीच्या बाबतीत हा साहित्यिक जरी प्रकाश झोतात आला नसला तरी साहित्य निर्मितीच्या बाबतीत त्याचं जे योगदान आहे आणि त्याचा जो प्रवास आहे हा खूपच उल्लेखनीय आणि गौरवास्पद असाच प्रवास आहे. आपल्या सोबत आहेत अनिल सरमळकर. अनिल, तुझं स्वागत आहे या कार्यक्रमात. नमस्कार सर. अनिल सरमळकर हा आपल्या शेजारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अत्यंत दुर्गम अशा खेडेगावात जन्मलेला एक युवक. सिंधुदुर्गाचा युवक गरीब कुटुंबात जन्मलेला आणि त्यात BAचं शिक्षण झाल्यानंतर इंग्रजी भाषेतून MA करण्याचा निर्णय घेतो आणि इंग्रजी भाषेतून MA करतो. केवळ इंग्रजी भाषेतून MA करून राहत नाही किंवा इंग्रजी भाषेतून MA केल्यानंतर कुठल्या तरी सरकारी नोकरीच्या मागे धावत नाही, तर त्या इंग्रजी भाषेचा उपयोग साहित्य निर्मितीसाठी करतो. अनिल सरमळकर हे कवी आहेत, पत्रकार आहेत, नाटककार आहेत, दिग्दर्शक आहेत, कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. अनेक प्रकारचं म्हणजे साहित्य क्षेत्रात जे वेगवेगळे पैलू आहेत ते सगळे पैलू अनिल सरमळकर यांनी चोखाळलेले आहेत. मराठी त्याचबरोबर मराठी त्याचबरोबर इंग्रजी भाषेतूनही मोठ्या प्रमाणात लेखन अनिलचं सुरू आहे. आणि हे लेखन करत असताना त्यांनी एक नाटक लिहिलं, द फॉक्स अ प्ले. हे नाटक आणि या नाटकानं अनिल सरमळकर यांची ओळख केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरती पोहोचवली आणि अनिल सरमळकर हे परिचित, आपल्याच लोकांना परिचित झाले. आपल्याकडे कसं आहे, कोकणीत एक म्हण आहे, घरची वकलकुड्डी. म्हणजे आपल्याकडे एक प्रथा आहे की आपल्या सभोवताली, आपल्या अवतीभोवती जी माणसं कर्तृत्व करतात त्या माणसांची दखल सोप्या पद्धतीनं घेतली जात नाही. परंतु राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा आपल्याच माणसाची दखल घेतली जाते तेव्हा कुठेतरी आपला माणूस जागा होतो आणि मग त्याची दखल घेतली जाते. अनिलच्या बाबतीतही तेच आहे. अनिलचं हे जे नाटक आहे द फॉक्स, इंग्लिश नाटक, या नाटकाची वाखाणणी, या नाटकाचं कौतुक हे सर्वत्र झालेलं आहे. अनिल इज सुटेबल बॉय फॉर अ नोबेल इन कमिंग डेकेड्स असं चक्क जेम्स ॲडम्स यांनी म्हटलेले. जेम्स ॲडम्स हे कोलंबिया विद्यापीठातील इंग्रजी साहित्य विभागातील इंग्रजीचे ज्येष्ठ प्रोफेसर आहेत. त्याचबरोबर अनेक साहित्यिक, अनेक पत्रकार यांनीही अनिलच्या या नाटकाचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. एका वेगळ्या धाटणीचं नाटक, एका वेगळ्या विचार प्रवाहाचं नाटक म्हणून या फॉक्स या नाटकाचं कौतुक आज सर्वत्र होताना दिसतंय. केवळ द फॉक्स नव्हे तर अनिलच्या नावावरती अनेक लिखाण आतापर्यंत झालेलं आहे. त्याच्यात काहूर हा चित्रपट त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि तो लवकरच प्रदर्शित होणार आहे. आता एखाद्या सामान्य कुटुंबातल्या सामान्य माणसानं चित्रपट करणं ही काही साधी गोष्ट नाही. त्यामुळे साहजिकच हा चित्रपट फक्त पूर्ण केला म्हणून होत नाही, तर तो प्रदर्शित करण्यातही अनेक आव्हानं, अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागणार आहे आणि तो करतायत ते. आणि त्यांना विश्वास आहे की हा चित्रपट ते लवकरच प्रदर्शित करणार. त्याच्यानंतर इट्स ऑलरेडी टुमॉरो आणि व्हल्चर विस्पर्स अशी 2 नाटकं अनिलनं लिहिलेली आहेत. आता ही 2 नाटकं काय तर द फॉक्स हे जे नाटक आहे याच नाटकाचा पुढचा भाग अशा पद्धतीनं त्रिसूत्री या पद्धतीनं त्यांनी या नाटकाचा विस्तार केलेला आहे. आय फील नथिंग असा अनिलचा इंग्रजी कविता संग्रहही प्रसिद्ध होणार आहे. त्याचबरोबर मराठीतही त्यांनी लेखन केलेलं आहे. काय आहे हे व्यक्तिमत्व, हे कोकणचं रत्न, म्हणजे आतापर्यंत शिंपल्यात दडलेलं हे रत्न नुकतं खुलं होतंय आणि या रत्नाची आत्ताच कुठेतरी लोकांना परिचय होतोय. आम्ही
या रत्नाची ओळख या गोवा त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि साहित्य विश्वाला करून देण्याच्या उद्देशानं आज त्यांच्याशी या गप्पा करणार आहोत. अनिल, आय वेलकम यू फॉर दिस प्रोग्राम. मी मुद्दामहून इंग्लिश तुझ्याशी बोलतोय की सिंधुदुर्गाचा माणूस माझ्याशी इंग्लिश बोलतोय हे अभावानंच लोकांना पाहायला मिळतंय. म्हणून मी थोडा संवाद तुझ्याशी, मी काही इंग्रजीचा तज्ज्ञ नाहीये पण मला आवडेल तुझ्याशी काही संवाद इंग्रजीमधून करायला. अनिल, माझा पहिला प्रश्न, हाऊ डिड यू डिसाइडेड टू डू MA इन इंग्लिश? तुला इंग्लिश मधून MA करावीसं का वाटलं? सर, खूप आधी तुमचं प्रामाणिकपणे आभार मानतो, तुमचे आणि 19 चॅनेलचे. मला इथं संधी दिली, सुरुवातीलाच प्रामाणिकपणे आभार मानतो. आणि मला वाटतं की सर, हा एक इंट्युशनचा भाग होता. इट वॉज नॉट इनएक्सप्लिकेबल थिंग्स दॅट टू अकाउंट हाऊ टू शो ऑर डिफेक्ट इट टू हाऊ इट कम्स फ्रॉम. इट इज फ्रॉम एन इंट्युशन. मला असं वाटतं की ती एक आतली भावना होती, प्रेरणा होती. आणि असं म्हणजे माझा साहित्य लेखनाचा प्रवासच मुळात असं झाला की त्यातला का आणि कसं हे सांगणं माझ्या अनुभूतीच्या पातळीवरचं होतं. पण ते इन शब्दात, हाऊ टू वर्ड्स अँड डिपिक्ट इट ऑर डिस्क्राइब्स इट. इट वॉज जस्ट few things, and that is the impulse has been coming inside, and they finally had to spontaneously, you can tell it spontaneously. अनिल, तुझं बालपण कुठे झालं आणि तुझं BA पर्यंतचं शिक्षण कसं झालं? मग तू MA पूर्ण केल्यानंतर तुझ्या मनात नेमका आता पुढचा प्रवास आपला कसा असणार किंवा पुढचा प्रवास आपला काय असणार आहे याबाबतचं डिसिजन मेकिंग तुझं कसं झालं? सर, खूप छान प्रश्न विचारलात. म्हणजे माझी सुरुवात अगदी मराठी शाळेतून झाली, झेडपीच्या, आमच्या सरमळेच्या. अत्यंत दुर्गम गाव आहे आमचा सरमळे. आजही बऱ्यापैकी प्रगती झाली आहे आमच्या गावाची, होते अनेक गावांची होती तशी आमची होते. परंतु आताही तो रिमोट एरियामध्ये आहे, म्हणजे दुर्गम भागातच आहे. पण त्या शाळेतच मी शिकलो आहे. पुढचंही माझं माध्यमिक शिक्षण मराठीतूनच झालं. पण जेव्हा मी SPK कॉलेज सावंतवाडीला आलो तेव्हा मी स्पेशल इंग्लिश घेतलं. आणि तोही का म्हणजे मला आतली एक जाणीव होती की मला इंग्रजी आवडतं, येतं असं नाही. आय एम नॉट जीनियस इन इंग्लिश, बट आय हॅव अफेक्शन विच आय कांट डिस्क्राईब इनएक्सप्लिकेबल. म्हणून मला असं वाटतं की ते का म्हणजे, पण तिकडे एखाद्या गोष्टीकडे कसा आपला ओढा असतो तसा माझा ओढा अर्थशास्त्र, हिंदी आणि इंग्रजीकडे होता. मग ह्या तिन्ही ग्रुपमधून मग मला असं वाटायला लागलं की आत्ता काय करायचं, की इंग्रजी तर मला साथ घालते, ही भाषा शिकायला पाहिजे आपल्याला. मग मी तो ऑप्शनल विषय होता तो स्पेशल घेतला. आणि हे सगळं सर करायचं ना 12वीपर्यंत ना सगळं एक प्लेन चाललेलं. प्रतिकूल परिस्थितीतूनच शिकत आलो मी. अगदी म्हणजे दुर्गम, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे दुर्गम खेडं होतं, घरची परिस्थितीही तशीच, त्या अगदी गरीब म्हणावी अशीच. आणि तरीसुद्धा आईबाबांचा शिक्षणाला सपोर्ट होता की तुम्ही शिका, बाकीचं आम्ही बघतो, सगळं काय असेल तर संघर्ष आम्ही करतो. त्यामुळे माझ्यावर तो एक फार लोड नव्हता अभ्यास करणं. पण 12वीपर्यंत मी खूप आदर्श विद्यार्थी होतो. परंतु मी SPK कॉलेजला आलो तेव्हा मग त्या सामाजिक चळवळी, साहित्याचं सर अचानकच सगळं एकत्र डोक्यात यायला लागलं. त्याच्यात मग मला सामाजिक भान आलं. आपण ज्या गटातून येतो, ज्या समाज गटातून, ज्या कम्युनिटीमधून आपण येतो त्याचं एक वेगळंच अस्तित्व आहे, त्याचे एक वेगळ्याच वेदना आहे, त्याचं एक ते वेगळं दिसतं या संपूर्ण समाजामध्ये. मग त्याचा मी भाग आहे, तर ते मी कसं विसरू शकतो? मग माझ्याकडे काय पर्याय आहे? आय हॅव द वर्ड्स, आय हॅव द थिंकिंग दॅट कॅन आय डू. तर ते आणि आपोआपच खरं सांगू सर प्रामाणिकपणे की 7वीत असताना मी पहिली कविता लिहिली. पण फंक्शनली मला लिटरेचर म्हणून जर विचार केला तर 13वीपासून हा जाळच निर्माण झाला डोक्यामध्ये लिहिण्याचा आणि जाणीवांचा. आणि इंग्रजीकडे मी तेव्हा खऱ्या अर्थानं चुकीचं इंग्रजी बोलायचो, चुकीचं इंग्रजी लिहायचो 13वीला असताना, पण ते सोडवतही नव्हतं. आणि एक इंडियन इंग्लिश लिटरेचर म्हणून आम्हाला सब्जेक्ट असतो जो आजही असतो. तर त्याचं अट्रॅक्शन झालं की भारतातले लोक इंग्रजीत लिहितात. मग मोठी मोठी नावं मी तेव्हा ऐकली, मुल्कराज आनंद, RK नारायण, पुन्हा नीरज चौधरी, अरुण कोलटकर, दिलीप चित्रे वगैरे ही नावं मी त्यांचं म्हणजे अट्रॅक्शनच झालं. अगदी मी नेमाड्याही तेव्हा वाचत होतो, ते मराठीचे लेखक, ज्येष्ठ लेखक, त्यांचाही प्रभाव होता माझ्यावर. आणि मग अचानक माझी गाडी इंग्रजीकडे वळली. ती अगदी RK नारायणपासून आता अगदी अरुंधती रॉय, पण विक्रम सेठ वगैरे सगळी मंडळी. म्हणजे मग मला प्रश्न पडला, भले आपण सामान्य परिस्थितीतून आलो, आपण का इंग्रजी लेखक होऊ शकत नाही? ह्या एका वाटण्यातूनच हे सगळं झालेलं आहे. अनिल, मला सांग की 12वी पर्यंत मग BA आणि मग तू स्पेशल इंग्लिश
सब्जेक्ट घेऊन MA केलं. या सगळ्या प्रवासात एखाद्या इंग्रजी लेखकाचं पुस्तक, कादंबरी किंवा कुठलंही लेखन, साहित्य जे तू वाचलं आणि त्या वाचनाने तू अकस्मात इंग्रजीकडे वळा असा वगैरे प्रकार घडला, की जसं तू आता सांगितलं तसं की चालता 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 आपण कधी त्या इंग्लिशच्या मोहपाशात किंवा त्या वेडात पडलो आणि आपोआप हे सगळं घडून गेलं. काय नेमकं असं म्हणजे ना की मला TS इलियटचा खूप प्रभाव पडला. वेस्टलँड जेव्हा आम्ही वाचली, इंग्लिशला आम्ही जेव्हा होतो तेव्हा TYला आम्हाला 6 युनिट इंग्लिशला TS इलियट हा खूप ब्रिटिश महत्त्वाचा कवी आहे. आणि वेस्टलँड कविता वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अशा प्रकारची कविता असू शकते. म्हणजे त्या कवितेला नोबेल प्राईज मिळालेलं. आणि TS इलियट हा खूपच मोठा कवी, ब्रिटिश कवी, तर जागतिक साहित्यामधला. आणि पहिला माझ्यावर जो इम्पॅक्ट पडला तो TS इलियटचा. त्याच्यानंतर मग एझरा पॉन्ड, त्याच्यानंतर मग वेगवेगळे कवी आणि फ्रेंच जे नामवंत आहेत, सार्त्र आहे, अल्बर्ट कामी वगैरे, हे इंग्रजीतून वाचायला मिळायचे. हेमिंग्वेज वगैरे इंग्रजीत लिहित. पण हे ॲक्च्युली मला ना कवितेची माझी सुरुवात झाली. नाटक वगैरे हे सगळं पुढे लिहिलं नंतर मी. पण माझी सुरुवात जी झाली इंट्युएशन तर खरं कवितेचं आहे. ॲक्च्युली ना किशोर सर एक सांगू तुम्हाला, मी खरा कवी आहे. हे बाकीचे फॉर्म नंतरचे आहेत सगळे. मी ओरिजिनली पेंडानं कवी आहे. आणि माझ्यावर पहिला प्रभाव पडला तो TS इलियटचा, इंग्लिश कवी TS इलियटचा. आणि मग ओघानं आलीच, सगळीच कविता आली पुढे. मग अगदी H.T. कोलरिजपासून DH लॉरेन्स सगळेच. आणि मराठी कविता विशेषतः मराठीच्या संदर्भात सांगायला हरकतच नाही, कारण माझं खरं संचित जे आहे माझं काव्याचं, माझ्या लिहिण्याचं, जाणीवांचं, ते अर्थातच अमृतानुभव. ज्ञानदेव माझा फर्स्ट अँड लास्ट अँड एव्हर टाईम माझा आयडॉल आहे ज्ञानेश्वर. कारण अमृतानुभवानं मला खूप समृद्ध केलं. आणि ज्ञानदेवाची बंडखोरी, विद्रोहीपणा त्याचा तो जो आहे, म्हणजे अन्यायी विषम समाज व्यवस्थेला जा विचारण्याचं अगदी सगळ्यांच्या आधी, म्हणजे बाबासाहेब शिवरायांच्या आधीही जर खऱ्या अर्थानं एका दलित गात्र आणि समाजाला, शोषित समाजाला आवाज कोणी दिला असेल तर तो मी त्या अर्थानं ज्ञानदेवांकडे पाहतो. ती कविता, भारतीय कविता, संत कविता हे विराट संचित आहे सर, हे तुम्हालाही माहीत आहे. तर ते पाठीशी आहेच. आणि युरोपियन कविता, या कवितेचा एक मेळ झाला. आणि त्याच्यातही भारतीय कवी जे आहेत, खास करून दिलीप चित्रे, अरुण कोलटकर वगैरे, या मंडळींचा एक मिक्सचर, नामदेव ढसाळ सर, हा एक कॉम्पॅक्ट माझ्यावर एक प्रभाव पडला. आणि त्या मुशीतून मी पुढे सरकत गेलो, लिहित गेलो. पण यावेळी मी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट केली, ते मी इमिटेशन कधीच केलं नाही. म्हणजे कोणाचं तरी अनुकरण करायची मला वेळच आली नाही. म्हणजे मोठेपणा नाही सांगत, मला त्या जाणीवाच नव्हत्या की इमिटेशन करावं. पण हे वाचल्यामुळे मला सामर्थ्य मिळत होतं आणि मी माझ्या गोष्टी लिहायला लागलो, मला जाणवतं ते. असा प्रवास. अनिल, मला एक सांग की तुझं साहित्य निर्मितीचं हा जो एक प्रवास आहे, तू पहिलं लेखन, मग ती कविता असेल, तू जसं आता सांगितलं की मी कवी आहे, तर पहिलं लेखन तुझं कधी सुरू झालं आणि ती सुरुवात आता या क्षणापर्यंतचा जो प्रवास घडला त्याची आम्हाला माहिती जरा थोडी तुझ्याकडून हवी आहे. पहिलीच सर एक गंमतच आहे ती, पण पहिलीच कविता मी 7वीत असताना आलेली. त्या कवितेचं नाव पण वेगळं आहे, म्हणजे मेटाफर आहे, ते सिमिली म्हणू शकता तुम्ही त्याला, प्रत्येक कवितेचं नाव मला आजही आठवतं की चाललो होतो आडवाटेनं. जसं ती कविता मी लिहिली 7वीत असताना, पण मला माहीत नव्हतं, मी माझ्या वहीत लिहिली होती ती, एका दोघांना दाखवली, पण मला हे माहीत नव्हतं की मी कविता लिहिली वगैरे वगैरे असं. पण नंतर ते मला ज्या लक्षात आलं. पण त्या कवितेचं जे नाव होतं जसं की चाललो होतो आडवाटेने, तसाच मी ना जी रूढ वाढ होती ती सोडून वेगळ्या ऑफबीट वाटेनं चालत गेलो लिटरेचरच्या. मग माझं BA करणं, MA करणं, त्याच्यात आईबाबांनी सपोर्ट करणं मला, आणि एक रुटीन असतं ना की गरीब घरातल्या मुलांना आता एवढं शिक्षण झालं आहे तर नोकरी केली पाहिजे. तर मी नोकरीकडे न वळता इतरच प्रदेश धुंडाळत होतो, चळवळ, साहित्य लेखन, पत्रकारिता. त्याच्यामुळे मला आर्थिक म्हणजे सॅटिस्फॅक्शन मी घरातल्यांचंही करू शकलो नाही तेव्हा, पण त्यांनी काही फार मोठ्या कंप्लेंट्स नाही केल्या. परंतु मी माझंही करू शकलो नाही पुढच्या काळात. एक दिशाहीनता आली माझ्या लाईफमध्ये, परंतु हायपर पोएटिक झालो, म्हणजे पोएट्रीच्या पलीकडे काही विचारच नव्हता. तर तो एक माझा काळ खूप टफ गेला, खूप संघर्षाचा काळ गेला. आणि मग खऱ्या अर्थानं पण लिहिणं चालूच ठेवलं मी.
छोट्या मोठ्या सामाजिक चळवळींचे जे प्रवाह होते त्याच्यात भाग घेतला. आणि मी अनेक वेळा स्वतःवर आयसोलेशन करून घ्यायचो. मला संघटना कळप या गोष्टीमध्ये माझा स्वभावच नाही तसा, त्याच्यामध्ये जाऊन काम करणं वगैरे. तो वेळ मी लेखन वाचनाला देत गेलो. परंतु MA केल्यानंतर मी काही काळ पत्रकारिता केली, सावंतवाडीत केली, मुंबईत केली. म्हणजे तो एक उपजीविकेचंही माध्यम होतं. पण याच वेळी मी रंगभूमीसाठी सुद्धा बराच वेळ मुंबईत दिला. थिएटर म्हणजे शिकणं, नाटकं बघणं, आपल्यापेक्षा सिनियर लोकांकडून काहीतरी शिकणं रंगभूमीवरच्या, त्यासाठी बराचसा वेळ दिला मी. आणि एकाच वेळी वेगवेगळे फॉर्म हाताळत होतो. म्हणजे नाटक, कविता, समीक्षा, कादंबरी, आणि तेही दोन्ही भाषेमध्ये. हे असं चालू होतं. आणि मधला अत्यंत एक काळ जो घुसमटीचा होता माझा, की आता पुढे काय होणार, एवढं साहित्याचं वेळ की व्यवहारांकडे थोडासा दुर्लक्ष होत होता. त्यामुळे मग एक चारही बाजूनं काही निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी निर्माण झाली होती. आणि त्याला काही मी पण जबाबदार होतो. आणि ती निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा असा एक मारा होत होता माझ्यावर की हाऊ टू फेस इट. म्हणजे एक काळ असा होता की मी खूप ब्लंट आला होता मला, की मेटल ब्लॉक्स यायचे की आता याच्यातून बाहेर कसं पडायचं. पण तो हात कवितेनंच दिला. तो हात नवीन नाटकं सुचत ती लिहितानाच ते मी त्याच्यातून रिलॅक्स होत गेलो. पण हे एकाच वेळी ना एकाच ट्रॅकवर सुरू होतं सर, वेगवेगळं काम करणं. अनिल, हाऊ डिड द आयडिया ऑफ द फॉक्स हॅज इमर्ज इन युअर माइंड? म्हणजे फॉक्सची कल्पना किंवा संकल्पना ही तुझ्या मनात कशी रुजली आणि त्याचं रूपांतर या पुस्तकात नेमकं कसं झालं? बिफोर अ लॉंग टाइम इट हॅज बीन हिडन ऑर इट इज ब्रीड इन व्हेरी इनसाइड लोअर डेप्थ. खूप खोल असं माझ्या मनात कुठेतरी ते बीज पडून होतं. अगदी लोअर डेप्थ म्हणता येईल तसं, खूप खाली. तर मला माहीत नव्हतं की ते डेव्हलप कसं होणार. परंतु माझ्या समजुतीच्या वयात, सेन्सेशनल वयामध्ये मी जेव्हा काही गोष्टी ऐकल्या की हुकुमशाही काय असते, हुकुमशहा कसे असतात, सत्ताधारी, सगळे सत्ताधारी वाईट असतात असं मला स्टेटमेंट करायचं नाही. पण सत्ता आल्यानंतर माणूस सर्वंकष दृष्टीनं कसा तो सर्वंकषवादी होतो, म्हणजे त्याला मग त्याची सद्विवेकबुद्धी काम करत नाही. आणि मी असं एका वेळी विचार केला होता की म्हणजे आपल्याकडे जनरली कसं बघितलं जातं की पॉलिटिक्स आणि पॉलिटिशियन्स या दोन्ही गोष्टीकडे आपण निगेटिव्ह यानंच बघतो. पण केवळ हे निगेटिव्हच असतात म्हणून मी त्यांचं निगेटिव्ह इमेज लिहिण्यासाठी हे नाटक नाही लिहिलं. त्याच्या काही पॉझिटिव्ह बाजू असतील तर त्या रोजच्या राजकीय जीवनात बघाव्या लागतील. परंतु ती एक जी भावना असते संपूर्ण सत्ताधारी होण्याची, सगळी सत्ता बळकटवून सगळ्या समाजाला, सगळ्या राष्ट्राला मी आपल्या अंकित करणार, ही जी भावना आहे, ही भावना ज्या स्टेपला पोचते तो माणूस मग माणूसच राहत नाही. म्हणजे त्यानं प्रयत्न केला तरी तो माणूस राहत नाही, कारण तो इनसिक्युअर बनतो आपली सत्ता कोणी हिसकावून घेत असेल तर. मग मी एक अशी कल्पना केली की एखादा सत्तांध माणूस किती वाईट असू शकतो, किती अमानुष वागू शकतो, ची कल्पना केली. मुळात अशी वागलेली आहेत जगामध्ये, आपल्याला माहीत आहेच किशोर सर. पण मी माझ्या लेवलला एक नाटक काहीतरी वेगळं लिहायचं आहे मला. मग असा एक माणूस आपल्याला चितारायचा आहे, उभा करायचा आहे की जो सगळी सत्ता मिळवतो, त्याला सत्ता टिकवणं मुश्किल होतं. आणि ही सत्ता टिकवण्यासाठी त्याला हेच कळत नाही की आपले मित्र कोण आणि शत्रू कोण. तो मित्रांनाही मारतो आणि शत्रूंनाही मारतो. आणि आजही जग याच उंबरट्यावर उभं आहे. पॉलिटिक्सच्या अशा एक्स्ट्रीम पॉवरला जग उभं आहे, ज्याला की असं म्हणता येईल किशोर सर काय, दिस इज अन इटर्नल टाईम ऑफ पॅराडॉक्सिस. विरोधाभासाचा अत्यंत कठीण काळ आहे, जो की सर्वसामान्य लोकांना बिचाऱ्यांना माहीत नसतं. तुमच्यासारखे बुद्धिवादी तरी ते वाचत असतात, आर्ग्युमेंट करत असतात. पण समाजाला माहीत नसतं की आपल्याला कोण घेऊन चाललं आहे पुढे, कोण आपल्याला हाकतं आहे. तर या काळामध्ये, आजच्या काळामध्ये, की मी जो पॅराडॉक्सिसचा तुम्हाला म्हटलं की एक उदाहरण देईन की आपण लोकशाही सगळेच म्हणतो आणि रिलॅक्स होतो. लोकशाही म्हणजे अत्यंत चांगलं स्वरूप समाजव्यवस्थेचं. पण या लोकशाहीचा बुरखा पांघरूनच काही लोक लोकशाहीचंच एन्काउंटर करत आहेत. म्हणजे काउंटर रिव्होल्युशन सुरू झालेलं आहे आणि दीर्घकाळ सुरू झालेलं आहे. आणि हे ते सगळे एक्स्ट्रीम पॉलिटिशियन्स, एक्स्ट्रीम पॉवरवाले जे आहेत ते एकत्र येऊन करत आहेत. एकटा नाही, सगळे एकत्र येऊन करत आहेत. आणि अशावेळी मग अब्जावधी लोकसंख्येनं असलेला समाज जो आहे, ज्याचा कोणीच वाली नाही, तर त्याला
अशी सत्ता, त्यांच्यावर अशी सत्ता गाजवणारा जर नरभक्षक निर्माण होईल तर काय होईल अशी मी कल्पनाच केली. आणि मी म्हटलं तरीसुद्धा त्याला नाव आपण पोलाइटच द्यायचं, फॉक्स द्यायचं. नाही, तुझ्या म्हणजे तू ज्या पद्धतीनं सांगत होता आणि ज्या पद्धतीनं म्हणजे अथांग गुहेत तुझं जे विचाराचं काहूर तुझ्या मनात जे पाजलं होतं हे नाटक लिहिताना त्याचं दर्शन तुझ्या आत्ताच्या त्या सखोल विवेचनातून आलंच. पण मला एक सांग अनिल की एखादा सामान्य माणूस मग कुठलाही असू दे, म्हणजे आमच्या गोव्यात सुद्धा एखाद्या गावातला एखादा माणूस एखादं पुस्तक लिहिल्यानंतर माझं हे पुस्तक कोण छापणार असा त्याच्या मनात पहिला प्रश्न येतो. मग त्याचा कुठला तरी एक मित्र असला, तो मित्राकडे बोलतो की मी असं पुस्तक कोणी छापू शकतो का, असं करून तो मग कुठल्या तरी एका प्रकाशन संस्थेकडे त्याच्या ओळखीच्या त्याचं पुस्तक छापलं जातं. पण तुझं जे हे फॉक्स पुस्तक आहे, इंग्लिश नाटकाचं पुस्तक, हे चक्क इंग्लंडच्या मॅच वर्ल्ड प्रेस या प्रतिष्ठित प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलं. म्हणजे सिंधुदुर्गातल्या सरमळचा अनिल हा थेट इंग्लंडमध्ये कसा काय पोचला या पुस्तकाच्या निमित्तानं? ती गंमत आहे सर याची. म्हणजे तुम्ही खूप छान सांगतात तुम्ही. म्हणजे माझ्या काही गोष्टी तुम्हाला माहीतच असल्यासारख्या तुम्ही बोलतात की माझं सुद्धा कोणीही पुस्तक छापायला तर नाही, इव्हन सावंतवाडीत सुद्धा. तर नंतर मी एवढा वैतागलो, टू बी फ्रँकली बोलतो, की मी माझीच पुस्तकं छापायचो तेव्हा. मीच खर्च करायचो किंवा माझ्या खिशातून पैसे करायचे. नाहीतर मला किंवा अशी सवय होती की मित्रांचे पैसे घ्यायचे आणि मग आम्ही एकत्र येऊन सगळ्यांनी ते पुस्तक प्रकाशित करायचं. म्हणजे असे कितीतरी मित्र आहेत यांना मी खरोखर सर थँक्स म्हटलं पाहिजे. या सगळ्यांच्या मदतीमुळे सुद्धा मी इथपर्यंत जो काय आलो आहे, फार मोठा नाही, पण जो काय इथपर्यंत आलो आहे तो त्यांच्या सगळ्यांच्या इनडायरेक्ट मदतीमुळेच आलो आहे. म्हणजे खूप असे मित्र आहेत, तुमच्यासारखे सुद्धा अनेक मित्र माझे आहेत. ते सर ना असं मला वाटतं की मला कोणी प्रकाशन नव्हतं मिळायचं आणि मी कुठल्या गटातही नव्हतो, कुठल्या प्रकाशकाचा मित्रही नव्हतो किंवा माझं असं वाचनही कुठल्या संपादकांनी नामवंत मोठ्या लोकांनी वाचलं नव्हतं की चला बाबा याचं पुस्तक काढूया. तर तसं कधीच झालं नाही. पण यावेळीसुद्धा असं झालं की मी ठरवलं की द फॉक्स लिहिणंही वेगळ्या पद्धतीनं आणि प्रकाशितही ते त्या लेवललाच व्हायला पाहिजे. मी कॉम्प्रोमाइजच करणार नाही असं ठरवलं होतं. पण गुडलक म्हणजे बेंजामिन झेपनिया सर त्यांनी ही स्क्रिप्ट वाचली होती पहिली, तर हे सुद्धा रिकमेंडेशन त्यांनीच केलं आहे. त्याच्यासाठी मला कष्ट नाही करावे लागले की मुळात त्यांनाच प्ले आवडलं, थीम आवडली. तर ते म्हणाले की मॅच्युअर्ड हे नवीनच प्रकाशन आहे पण ते म्हणजे दर्जेदार आहे, दर्जेदार पुस्तकं छापतात ते, विशेषतः नाटक आणि कवितेची. तर तिथपर्यंत ते पोचल्यानंतर म्हणाले की सरांचं रिकमेंडेशन आहे, जरूर करू. मग त्यांचे एडिटर्स, मग आम्ही मुंबईतून आमचे एडिटर्सला ती कॉफीज दिली. आमच्या एडिटर्स आहे यामिनी शाह म्हणून, ज्या विद्वान आहेत इंग्रजीच्या, तर त्यांनी ते एडिट केलं आहे पुस्तक. त्यांच्या एडिटिंगखाली खूप अधिक ते पॉलिश होऊन निघालं आणि मग ते स्वीकारलं गेलं तिथपर्यंत. अनिल, आता फॉक्सचा म्हणजे फॉक्स हा ही जी कल्पना आहे नाटकाची, ही नुसती एका पुस्तकात बंदिस्त होऊ शकत नाही, कारण ती तुझ्या म्हणण्याप्रमाणे ते त्रिसूत्री पद्धतीनं तू त्याचा विस्तार केलेला आहे. आणि त्याचा पुढचा भाग म्हणजे इट्स ऑलरेडी टुमारो आणि दुसरं व्हल्चर विस्पर्स. आता याचा पुढचा भाग म्हणजे इट्स ऑलरेडी टुमारो किंवा व्हल्चर विस्पर्स हे तुझं लिहून संपलंय की काय, नेमकी त्याचं स्टेटस काय आहे? त्याचं अपडेट सांगतो की इट्स ऑलरेडी टुमारो लिहून संपलंय, 2-3 महिने झालेत आणि ते बऱ्यापैकी एडिटिंगलाही गेलंय एका एडिटरकडे आणि ते 2 ते 3 महिन्यात पुस्तक येईल. त्याचं प्रयोग कधी होईल मला नाही माहीत, परंतु व्हल्चर विस्पर प्रोसेसमध्ये आहे. व्हल्चर विस्पर्स कदाचित फ्रँकली सांगतो माझ्या सर्व मित्रांना, प्रेक्षकांना, की व्हल्चर विस्पर्सला कदाचित वेळ लागेल, कारण तर त्याचा आत्ता पुढे पहिला अंक लिहिण्याच्या प्रोसेसमध्ये आहे आणि ती एक दीर्घ प्रक्रिया आहे. कारण मी हे ट्रायोलॉजी लिहितोय द फॉक्सची. सगळेच माझे मित्र म्हणाले की फॉक्स नंतर काय, तर मी डोक्यात होतं माझ्या, पण मी गमतीनंच उत्तर दिलं मी ट्रायोलॉजी लिहिणार आहे. आणि मग आता असं लिहिणार आहे सर, डोक्यात तर बीज होतं कथेचं, त्याचं एक्सटेन्शन करायचंच होतं. तर मग इट्स ऑलरेडी टुमारो लिहिलं आहे आणि इट्स ऑलरेडी टुमारो हा दीर्घांक आहे. तो म्हणजे एकूण 1.25 तासाचं नाटक आहे ते असं. आणि इट्स व्हल्चर विस्पर्स आय थिंक मला वाटतं अजून बराच वेळ जाईल लिहून पूर्ण होईपर्यंत. दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या या फॉक्सवरती ज्या पद्धतीनं कौतुकाचा वर्षाव झालेला आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे वेगवेगळे
लेखक, साहित्यिक, दिग्दर्शक, अभिनेते यांनी मुक्त कंठाने या फॉक्सचं कौतुक केलेलं आहे. आणि मला एक सांग की हे पुस्तक नाटक रूपात प्रत्यक्ष सादरीकरणाच्या संदर्भात काही प्रयत्न किंवा काही हालचाली सुरू आहेत का? अगदी मोठ्या लेवलवर सुरू होती, अक्षरशः ब्रॉडवेवर. डोंट बिलीव्ह, तुम्ही बिलीव्ह कोण करणार नाही. मला खरं वाटत नव्हतं तेव्हा की माझं नाटक आता ठीक आहे, पुस्तक येते, प्रयोग ब्रॉडवेवर होणार. आणि म्हणजे आणि प्रोसेसही सुरू झाली होती त्याची ना, अगदी मातब्बर लोक. आणि मग आपल्याला सर्वांना तो कोविड पॅन्डेमिकचा सामना करावा लागला. मग तिथून मला काही अपडेट्स मिळत नव्हते मी. आणि मला वाटतं की आत्ता परत एकदा नव्यानं, आणि आता नव्यानं मला सांगायला आवडेल की तिथंही प्रयत्न सुरू आहे, तो प्रयोग होणारच आहे. आणि अगदी माझे एक मित्र आहेत इक्वियानो म्हणून इंग्लंडचे, तेही ॲक्टर डिरेक्टर आहेत. मला काय आश्चर्यच वाटतं की त्यांनाही नाटक आवडलं. ते म्हणतात की आपण तिथं प्रयत्न करूया UK. तर हे फक्त असे न्यूज भेटत जात आहेत. प्रत्यक्षात प्रयोग लवकर बघता येईल असे मला होप्स आहेत. अनिल, फॉक्स कडून आपण आता काहूरकडे जाऊया. तुझ्या काहूर हा जो चित्रपट, म्हणजे तुझ्यासारख्या एका सामान्य साहित्यिकानं किंवा युवकानं चित्रपट लिहिणं आणि चित्रपट तयार करणं, याचा विचारही करणं म्हणजे भन्नाटच अशी गोष्ट आहे. तर काय आहे हे काहूर? काहूर माझीच एक व्याघ्रकाळ नावाची कादंबरी आहे, व्याघ्रकाळ. मग मला कधीतरी असं वाटत होतं की व्याघ्रकाळ हा चित्रपट आहे, व्याघ्रकाळामध्ये एक पटकथा लपलेली आहे. आणि व्याघ्रकाळ ही एक कोकणच्या पार्श्वभूमीवरची एका टीनेजर्स मुलाची, म्हणजे ज्याला म्हणजे 15-16 वर्षाचं जे वय आहे, त्या मुलांचं जे मनोविश्व आहे, ज्याला ती एक डासणारी, ती एक टोचणारी वेदना जी की प्रत्यक्षात घडली आहे कोकणात. आणि त्याला थोडंसं मी फिक्शनचं स्वरूपही दिलं आणि आता त्याला थोडंसं सिनेमॅटिकही केलं. परंतु ते वास्तव आहे या समाज व्यवस्थेतलं. ज्या वयाच्या मुलांचं जे मनोविश्व आहे, त्या मनोविश्वाची ती कथा आहे. ती काय विशिष्ट समाजाची, धर्माची, कोणाची कथा नाही आहे, ती संपूर्ण समाजाची कथा आहे काहूरी. परंतु काहूर चित्रपट करणं सर हा दुसरा वेडेपणा होता माझा. म्हणजे खरोखर तुम्ही आता जो उल्लेख केला त्या तुलनेने मी म्हणतो की माझ्यासारख्या सामान्य परिस्थिती असणाऱ्या माणसाने चित्रपट करायला जाणं, तिथे सुद्धा कोकणात इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे चित्रपटाचे, ते सगळं मग तिथल्या प्रोफेशनल लोकांना बोलवून घेणं, त्याचं गाणं अवधूतजींसारख्या रॉकस्टार गायकाला गायला लावणं, ह्या लोकांना वाटेल कदाचित मी खूप एक्झॅगरेट करतोय की काय, परंतु ओव्हररेटेड करतोय की काय, परंतु मला वाटतं की तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ते कठीणच होतं आमच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये इतक्या अडचणी आल्या. आणि मुळात तो मॉफ कॅरेक्टर्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे कॅरेक्टर्स कमी नाही आहेत. जसं की नाटक मॉफ प्ले असतं तसं मॉफ सिनेमा आहे. आणि इतकी सारी कॅरेक्टर्स घेऊन, नवे लोक घेऊन, ज्यांना थिएटर माहीत नाही, अभिनय माहीत नाही, अशा लोकांना, नॉन ॲक्टर्स लोकांना घेऊन काहूर केली. 37 दिवस शूट सुरू होतं. आणि म्हणजे पैसे आम्ही कसे केलेत मित्रांनी, तू थोडे दे मी थोडे दे असं करून. आणि मग परत आम्हाला पुढे एक गोष्ट कळत गेली की हे एवढ्यानं भागणार नाही, ते खर्च वाढत जाणं, परत त्याच्यासमोर असंख्य अडचणी येत जाणं, आर्थिक अडचणी. आणि म्हणजे तुम्ही मी एकदा असं बोलताना तुम्ही म्हणाला होता की सिनेमा करणं ही मुळातच मनस्तापच घेऊन करण्याची गोष्ट आहे. तर तो मनस्ताप अपेक्षेपेक्षा जास्त मनस्ताप मला सहन करावा लागला, माझ्या टीमलाही सहन करावा लागला. आणि आत्ताही 2 वर्षाच्या कोविडचा सामना केल्यानंतर असं वाटत होतं की सगळंच संपलं की काय आता. आणि आम्ही काही लोकांकडून पैसेही घेतले होते की मग त्यांचं आम्ही देणं लागतो आहोत, तर त्याचं काय होणार पुढे. पण मी म्हटलं की ठीक आहे, हीच तर खरी वेळ आहे, कसोटी आहे, इथं आपण डळमळलो तर सगळं फुकट जाईल. मग मी स्वतःलाच एक स्ट्रेंथफुल केलं की नाही, आता वाट बघावी लागेल, का सगळं जगच वाट बघतंय, आपण याच्यातून बाहेर पडू, हा कॉन्फिडन्स होता. आणि इतकं झाल्यानंतरही काहूर समोर, आता काहूर पोस्ट प्रोडक्शनला पूर्ण होत आलेली आहे आता, पण ती अनेकदा आम्ही प्रदर्शित करतो असं सांगून लोक वाट बघून अक्षरशः मला वाटतं की वैतागूनही गेले असतील. पण नंतर आत्ता आम्ही असा निर्णय घेतला की एकदा ती पूर्ण झाल्यानंतर एकतर थिएटरला किंवा OTTला प्रदर्शित आता लवकर होईल, कारण त्याचं तांत्रिक कामं तर संपत आलेली आहेत. परंतु त्यातून आलेले जे अनुभव होते, तर म्हणजे एक वेडेपणा होता, एक क्रेझीनेस होतं, कारण सोपं न होतं ते.
आणि प्रत्येक दिवस वेगवेगळ्या अडचणी, प्रत्येक दिवस वेगवेगळी आव्हानं समोर यायची. आर्थिक आव्हानांचं तर म्हणजे तुमचं म्हणजे डोकंच चाललं नाही एका विशिष्ट वेळावर. या सगळ्या प्रोसेसमधून आम्ही कंटिन्यू 4 वर्ष जात होतो. 4 वर्षाचा पेशन्स ठेवल्यानंतर कुठेतरी एक आता फिल्म होते तयार, त्याचा आनंद आहे, पण ती प्रदर्शित होईल तेव्हा जास्त आनंद वाटेल सर. अनिल, द फॉक्स नंतर काहूर झालं. सनी बेकर हा काय नेमका प्रकार आहे? म्हणजे मी पोस्टर बघितला होता, अर्थात पोस्टर तुम्ही तुमच्या कल्पनेवरून तो पोस्टर तयार केला, त्याच्यात अमिताभ बच्चन प्रत्यक्ष दिसले त्या पोस्टरमध्ये आणि खाली अ फिल्म बाय अनिल सरमळकर. म्हणजे कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जरी माहीत असल्या की बाबा हे सगळं आमचं अनिल करतोय, पण जर दुसऱ्यांना जर ते पटवून द्यायचं झालं तर दुसरे आम्हाला वेळेत काढणार. काय आहे? वेडेपणाच आहे माझा. सनी बेकर काय? माझा वेडेपणाची कंटिन्युटी आहे ती. आणि लोकांनी थोडं वेडं व्हायला लागेल त्याच्यासाठी. पण मला असं वाटतं की ते खूपच मोठं स्वप्न आहे. अनेक वेळा अशी स्वप्न बघायची ही परवानगी नसते. नाही, आपल्याला कळतं की बघू पण नाही. आपली वाईट शब्दात बोलायचं, सॉरी तर आपली अवकातही नसते. परंतु कलेची ज्या जाणीव आहेत ना, त्या माणसाला ह्या विचारच करू देत नाही की तू कोण आहेस, तुझी काय क्षमता आहे वगैरे. कला ही सगळ्या पलीकडे असते आणि ती जर एकदा तुमच्या मनात भिनली आणि ती तुम्हाला जर कॉल करायला लागली, साथ द्यायला लागली, तर तुम्हीही थांबत नाही. सनी बँकरच्या संदर्भात तेच म्हणेन की साक्षात बिग बींचं स्वप्न पाहिलेलं आहे आम्ही, कारण ती कथाच मुळात बिग बींना समोर ठेवून लिहिलेली आहे. मी असं ते एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणालोच होतो सर की मी ती कागदावर लिहिली. मला माहीत होतं की ती स्क्रीनवर येणं हे स्वप्न आहे, कागदावर लिहिणं सोपं होतं. परंतु आम्ही एक सगळ्यांनी स्वप्न पाहिलं. मग मी एक प्रोडक्शन हाऊसला प्रेझेंटेशन दिलं की ते म्हणाले की म्हणजे अक्षरशः आम्ही तयार आहोत, ही कथा जर अशी पडद्यावर येईल, कोणी डिरेक्ट करू दे, तुम्ही करा ना अथवा दुसरा कोणीतरी डिरेक्टर येऊ दे, परंतु ही कथा यायला हवी. तर मी त्यांना म्हणालो की बिग बींची गरज आहे तिथं. तर ते आपल्याला म्हणजे शक्य आहे का, ते स्वप्न शक्य आहे का? तर ते म्हणाले की आपण कुठलीही गोष्ट निगेटिव्ह नको विचार करूया, आपण पॉझिटिव्ह करूया की कदाचित त्यांनी होय म्हटलं तरी आमच्यासाठी पुरेसं आहे. पण सनी बँकर ही या घडीला तरी एक फॅन्टसी आहे. ती कथेतही फॅन्टसी आहे आणि आमच्यासाठी ते स्वप्न आहे एक, ते प्रत्यक्षात. पण आज मी ते लिगली अधिकृतरित्या जाहीर करू शकत नाही की तेच होईल किंवा, तर ते स्वप्न पाहिलेलं आहे स्क्रीनवरचं आणि ते पूर्ण होत असेल तर मग आणखीच आश्चर्याचं आहे की एक सामान्य माणूस एवढं करू शकतो. बरोबर. सिंधुदुर्गासारख्या अत्यंत दुर्गम गावात तू जन्मला, इथंच शिक्षण घेतलं, इथंच तू MA झाला इंग्रजीमधून आणि हा तुझा प्रवास साहित्य क्षेत्रात घडत गेला. म्हणजे खरं म्हणजे हा प्रवास कुणालाही आपण जर सांगण्याचा प्रयत्न केला, मौखिक पद्धतीनं जर सांगायचा प्रयत्न केला, तर लोक म्हणणार काय सांगतोय तू, कोण हा अनिल? पण शेवटी सत्य हे सत्य असतं आणि ते सत्य हे स्वीकारावंच लागतं. परंतु काही लोकांना सत्य सांगूनही ते पटत नाही. पण एवढा हा इथपर्यंतचा प्रवास, काहूर चित्रपट तू तयार केला, तुझी आज फॉक्स हे इंग्रजी चित्रपट किंवा इंग्रजी तुझं हे नाटक आज जागतिक स्तरावरती चर्चिलं जात आहे. तरीही अनिल सरमळकरला त्याच्या स्वतःच्या सिंधुदुर्गात किंवा त्याच्या स्वतःच्या तालुक्यात म्हणा, जिल्ह्यात म्हणा, कोकणात म्हणा किंवा महाराष्ट्रात, मी तर म्हणेन महाराष्ट्रात अजूनपर्यंत ती मान्यता का मिळू शकत नाही? आजकाल 1-2 पुस्तकं आली किंवा एक चित्रपट आला की तो माणूस कुठच्या कुठे पोहोचतो. मग अनिलच्या बाबतीत हे असं का घडलं किंवा का घडतंय? या प्रश्नाचं उत्तर कदाचित मी समोरच्यांना दोष नाही देणार सर. कदाचित एक माझा स्वतः स्वभाव असा आहे की मी कुठल्याही कळपात, कुठल्या संघटनेत, कुठल्या राजकीय पक्षात रमतच नाही, राहतच नाही, मी जोडून घेऊ शकत नाही. कारण मी कुठली आयडिओलॉजीची कट्टरता मानत नाही. माझ्यावर अनेक आयडिओलॉजींचा जरी प्रभाव आहे, जसं तुमच्यावरही तुमच्या विद्यार्थी दशेत होता, आता थोडा चेंज झाला असेल, तसं माझ्यातही ते बदल होत गेले. परंतु या ज्या एस्टॅब्लिश मोमेंट असतात, हे जे गट असतात, मग त्यांचे संघटना असतात, साहित्यिकसुद्धा, मग ते एकमेकाला पुरस्कार देतात वगैरे, तर पुरस्कारांचं मला आजही हसायला येतं.
तुम्ही म्हणणार मी मोठमोठी उदाहरणं देतो की जे पॉल सार्त्र हा माझा आदर्श आहे साहित्यामध्ये. म्हणजे अनेक आहे, शेक्सपियरपासून सार्त्रपर्यंत, तसे आमचे भारतातलेही गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. पण त्या माणसानं नोबेल प्राईज नाकारलं होतं, माहीत आहे ना सर तुम्हाला. ती एक भूमिका असेल. आता ती खूप मोठी माणसं, आपण त्यांच्या एवढे मोठे नाही होत, परंतु मला असं वाटतं की मला ह्या पुरस्कारांचा मला खूप ॲलर्जी आहे या गोष्टींची. आणि मला ते स्वतःला प्रेझेंट करणं, स्वतःला पुढे करणं हे जमलंच नसावं कदाचित. तो माझा हे असेल, माझी कमतरता असेल. आणि राहिला प्रश्न की माझी कोणी दखल घ्यावी यासाठी मी दीर्घकाळ कधी प्रयत्न केला नाही. मी आयसोलेशन लादून घेणारा लेखक आहे. मला जर एखादी गोष्ट लिहायची असेल तर मी आयसोलेट होतो. मग मी सगळेच कनेक्शन हे डिस्कनेक्ट करून टाकतो. तर त्यांनी मला न स्वीकारणं हा तर त्यांचा काहीतरी प्रश्न असेल, आणि त्यांच्या न स्वीकारण्यात मी 50% मी जबाबदार आहे, कारण मीच मिसळत नाही आहे आणि माझे कुठले इंटेन्शन्स नसतात. आत्ता सर मला बरं वाटतं ना की फॉक्ससारखं नाटक एक किमान लिहून झालं. मी ग्रेट म्हणणार नाही, लोकांनी म्हणू दे, परंतु जर मी असं राहून लिहित असेल आणि चांगलं लिहून होत असेल तर वाईट काय आहे त्याच्यामध्ये. आणि पुरस्कार मला तर असं वाटतं की त्या रांगेत मी कधीच नाही आहे. आणि मला माहीत नाही की मला मिळालं तर मी स्वीकारेन की नाही, तर मी सांगेन तुम्हाला. मला वाटतं अनिलच्या या वार्तालापानंतर काहूर हा शब्द त्याच्या चित्रपटाचा आहे, तर मीही त्याचं वर्णन हे काहूर अशा पद्धतीनंच करणार आहे. अशाच पद्धतीचं काहूर म्हणजेच अनिल सरमळकर, एक सामान्य युवक या साहित्य विश्वात गटांगळा खातोय, त्या गटांगळ्यातनं शिकतोय, त्या गटांगळ्यातनं साहित्य निर्मिती करतोय. आणि हे करत असतानाच या सगळ्या प्रक्रियेत आज त्याच्याकडनं या फॉक्स सारखी साहित्य निर्मिती, अत्यंत उच्च दर्जाची साहित्य निर्मिती होते. अर्थात या सगळ्या गोष्टी, कारण फॉक्स हे त्याचं इंग्लिश नाटक आहे, त्यामुळे ते इंग्लिश नाटक हजम होणं हे सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्याला थोडं कठीणच बनणार आहे. परंतु सत्य हे सत्य आहे. आज मुंबईसारख्या ठिकाणच्या अनेक दिग्गज लेखक, पत्रकार, नाटककार यांनी फॉक्सचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. त्यामुळे आपल्या या कोकणचं हे जे रत्न आहे अनिल सरमळकर, त्या रत्नाची किंमत जरी कोकणला जरी अजूनही झालेली नसली तरी त्याचं मूल्य हे आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती ठरवलं जात आहे आणि ते एक दिवस निश्चितच ठरणार आहे. चोखामेळाचा अभंग मला या ठिकाणी मुद्दाम होऊन मला या ठिकाणी हा अभंग आठवतो. तो म्हणजे उसडोंगा परी रसनोही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. कुठल्याही गोष्टीचं बाह्यरूप किंवा वरचं रूप पाहून आपण त्या वस्तूची किंवा त्या गोष्टीची परीक्षा घेऊ शकत नाही. बाह्यांगावरून कुणाचाही अंदाज करता येत नाही. त्यामुळे अनिल सरमळकरचा फोटो किंवा अनिल सरमळकरला बघून अरे हा आणि कसला लेखक, हा आणि कसला कवी, असंही कदाचित अनेकांच्या मनात येऊ शकतं. परंतु अनिल सरमळकरचं अंतरंग जे आज या गप्पा गोष्टींच्या निमित्तानं खुललं, त्याच्या त्या अंतरंगातनं या माणसाच्या मनात कशा पद्धतीनं वेगवेगळ्या विचारांचं काहूर सुरू आहे आणि त्या काहुराचं मंथन होऊन कशा पद्धतीनं अशा पद्धतीचं दर्जेदार साहित्य आज निर्माण होतं, ही खरं म्हणजे उल्लेखनीय आणि कौतुकास्पद अशा पद्धतीची गोष्ट आहे. आणि आम्हाला या आमच्या मातीशी निगडीत, या आमच्या मातीच्या साहित्यिकाचा गर्व आहे, अभिमान आहे. आणि म्हणूनच आम्ही कोकणचं रत्न असं नाव या अनिल सरमळकर यांना दिलेलं आहे. हे कोकणचं रत्न एक दिवस निश्चितच आपल्या कर्तृत्वानं, आपल्या साहित्य निर्मितीनं या कोकणला एक वेगळा मान, एक वेगळा सन्मान निश्चितच देणार आहे. म्हणूनच तर अनिल इज सुटेबल बॉय फॉर अ नोबल इन कमिंग डेकेड्स असं जेम्स ॲडम्स यांनी म्हटलेलं आहे. जेम्स ॲडम्स हे कोलंबियातले एक ज्येष्ठ नाटककार आहेत. आपण आपल्या माणसाची कुवत, आपल्या माणसाची पात्रता, आपल्या माणसाची क्षमता कुठेतरी ओळखण्यात कमी पडतो. परंतु जेव्हा ही क्षमता सिद्ध होते त्यावेळेला मात्र
त्याच्या पायावरती लोटंगण घालायलाही आम्ही कमी करत नाही. थोडा उशीर होतो, पण उशीर का होईना सत्याचं आणि क्षमतेचं, पात्रतेचं सन्मान आणि मान ठेवणं ही परंपरा आपली अजूनही आहे. अनिल, तुझ्याबरोबर बोलताना खरं म्हणजे खूपच मजा आली मला, की ज्या पद्धतीनं तू घडलास आणि ज्या पद्धतीनं तुझा ह्या घडण्याचा प्रवास सुरू आहे तो नवख्या युवकांना प्रेरणादायक आहे. अनेकांनी तुझा आदर्श घेऊन त्यांनाही कदाचित वाटत असेल की ते स्वतःलाच म्हणत असतील की माझी नाही पात्रता, मी नाही ते करू शकत, पण तुला ऐकल्यानंतर त्यांच्या त्या विचारांना एक नवी पालवी फुटणार आहे आणि ते देखील पॉझिटिव्ह पद्धतीनं आपला पुढचा प्रवास करणार आहे. तुझ्या पुढच्या सगळ्या उपक्रमांना, तुझ्या भावी प्रवासाला, तुझ्या पुढच्या साहित्य निर्मितीला आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आम्हाला एक दिवस अनिल सरमळकर हे नाव आणि अनिल सरमळकर ही व्यक्ती आम्हाला त्या उच्च पदापर्यंत, त्या उच्च स्थानापर्यंत पोहोचलेली हवी आहे. आणि आम्हाला खात्री आहे की ही व्यक्ती निश्चितच त्या उच्च पदापर्यंत पोहोचणार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू सो मच.